तर नमस्कार मंडळी, बघा ही भेंड्याची भाजी आहे आणि कशी सळसळीत झालेली आहे। अजिबात तिला कुठे चिकटपणा नाहीये किंवा तार सुटलेली नाहीये। तर अशी सळसळीत भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। पण आणखी एक विशेष ह्या भाजीचं असं आहे की ही भाजी उपवासाला, म्हणजे जिथे आपण कांदा लसूण उपवासाला वापरत नाही तिथे ही भाजी बनवायची आहे, जी चालू शकते, ज्याच्यामध्ये आपण कांदा लसूण वापरलेलं नाहीये। आता इथं मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ कपड्यावर पुसून घ्यायची आहेत। भेंडी छान अगदी पुसून घेतली ना की तिला तार सुटत नाही, म्हणजे थोडीशी तार सुटतेच कारण की तो भेंडीचा गुणधर्मच आहे, पण तरी सुद्धा तार सुटण्याचे जे प्रमाण असतं ते कमी होतं। आता इथे एक नवीन पद्धत म्हणजे तुम्ही बघितली असेल अगोदर, पण तरी सुद्धा ही मी जरा सुरी फ्लाइट करून कापून घेते, म्हणजे कसं गोल गोल भेंडी कापली जातात आणि आतमध्ये जर कीड वगैरे असेल तर आपल्याला लगेच लक्षात येते। त्यामुळे मी अशा पद्धतीने ही भेंडी चिरून घेतलेली आहेत। तर बघा, तुम्हाला ही पद्धत आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ही बरोबर आहे की चूक आहे, तुम्हाला काय वाटतं। तर अशा पद्धतीने ही मी भेंडी सर्व चिरून घेतलेली आहेत आणि तयार झालेत। आता आपण मसाला तयार करूया। मसाला तयार करण्यासाठी इथे मी जिरं घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची। जर कोणी कोथिंबीर खात असेल तर, आता नवरात्रीच्या उपवासांमध्ये काही जण नाही खात कोथिंबीर, तर नाही वापरायची, खात असाल तर वापरायची। तर छान असं ठेचून घ्यायचं आहे। हे ठेचलं ना की मिरची अगदी व्यवस्थित, मिरची आणि जिरं सुद्धा जाडं भरडं असं वाटलं जातं आणि छान असं भेंड्यांच्या फोडींना लागतं। तर पॅनमध्ये तेल घेतलंय, तेल छान गरम करून घ्यायचं, संपूर्ण पॅनवर पसरवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जो मसाला तयार केला होता मिरची आणि जिऱ्याचा, तो असा छान परतून घ्यायचा। परतून झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेली भेंडी टाकायची। भेंडी सुद्धा अगदी व्यवस्थित परतून घ्यायची, जेणेकरून आपण जो फोडणीला मसाला टाकला आहे तो भेंड्यांच्या प्रत्येक फोडीला व्यवस्थित लागला असेल। अशा पद्धतीने आपल्याला भेंडी अगदी व्यवस्थित परतून घ्यायची, कारण की तेल सुद्धा लागलं पाहिजे, म्हणजे त्या छान अशा खरपूस होतात। त्यावर झाकण ठेवायचं। झाकण ठेवल्याने सुद्धा काय होतं की थोडा चिकटपणा कमी होतो। एक वाफ काढून घेतली आहे मी, याच्यामध्ये फक्त मिरची आणि जिरं टाकून एक वाफ काढून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये थोडा लिंबाचा रस, कारण की लिंबाचा रस टाकला की अशी चटपटीत पण होते आणि चिकटपणा पण कमी होतो, कारण की आंबट वापरलं की चिकटपणा कमी होतो। आणि चवीनुसार मीठ असं ॲड केलेलं आहे आणि पुन्हा छान परतून घ्यायचं आहे। थोडी थोडी तार सुटली आहे इथे, पण ती थोड्या वेळाने, म्हणजे शिजता निघून जाईल। पुन्हा एकदा झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। आता छान दणदणीत वाफ काढून घेतल्यानंतर थोडी अशी मोकळी भेंडी आहे ही, तर तिला एकत्रितपणा आणण्यासाठी आपण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट इथे वापरलेलं आहे। छान शेंगदाणे भाजून नंतर त्याचं कूट करून ते मी फ्रीजमध्ये ठेवूनच देते, किंवा बाहेर अगदी शेंगदाणे छान भाजलेले असले तरी बाहेरही ठेवू शकतो आपण। आणि ते 2 चमचे वापरलेलं आहे। पुन्हा आता एकदा छान दणदणीत वाफ द्यायची, म्हणजे 3 वेळा झाकण ठेवून 3 वेळा वाफ दिलेली आहे आणि आपली भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे। तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? म्हणजे ही भाजी करण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला आवडली का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनल नव्याने बघत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।